राजकारणामध्ये निवडणुकीच्या वेळेस काही वक्तव्य होत असतील इकडे तिकडे, पण महाविकास आघाडी एकत्र आहे. आता एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक जेव्हा आता दिल्ली सारख्या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध जेव्हा आपण निवडणूक लढवतो तेव्हा अशा प्रकारचे काही वक्तव्य झाले असतील, पण तरी पण महाविकास आघाडी ही एकत्र आहे आणि एकत्र मिळूनच पुढील काळामध्ये काम करेल. पण जी काही वक्तव्य समोर येतात तिन्ही पक्षातून, त्यावरून असं वाटत नाही की सगळं आलबेल आहे, महाविकास आघाडी एकत्र. ठीक आहे, असे जर वक्तव्य येत असेल थोडं टाळायला पाहिजे, पण ठीक आहे, निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीचं अनेकदा आरोप प्रत्यारोप होत राहतात. तशा पद्धतीचं दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काही झालं असू शकते, पण तरी पण जेव्हा जेव्हा मोठ्या निवडणुका संपूर्ण राहतात लोकसभा विधानसभाच्या सुद्धा इकडे देशामध्ये, त्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र मिळूनच काम करते. अमित शहा यांनी काल 2 विधाने केलेली की राजकारण गाळलं पाहिजे हे म्हटलंय, आणि दुसरं शरद पवारांमुळे कोणापुढीचं राजकारण सुरू झालं असं आहे. त्यांनी म्हटलं की दगाबाजीचं राजकारण त्यांनी म्हटलं आहे अमित शहा साहेबांनी. आता दगाबाजीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये कोणी चालू केलं हे सर्वांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीने दगाबाजीचं राजकारण महाराष्ट्रात चालू केलं. सर्वात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस आमचा जो पक्ष, शरद पवार साहेबांचा जो पक्ष होता तो फोडला. तो फोडून पक्ष दुसऱ्याला दिलं, चिन्ह दुसऱ्याला दिलं. त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे यांचा जो पक्ष होता तो सुद्धा पक्ष फोडून तो पक्ष दुसऱ्यांना एकनाथ शिंदेना दिला, चिन्ह एकनाथ शिंदेला दिलं. तशा पद्धतीचं दगाबाजीचं राजकारण भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्रात चालू आहे याची सर्वांना कल्पना आहे. आणि ज्या पद्धतीचं पवार साहेबांचं राजकारण संपवण्याच्या गोष्टी काही भारतीय जनता पार्टीचे नेते करतात, पवार साहेबांचं राजकारण कोणी संपवू शकत नाही. ठीक आहे, निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतो. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पराजय झाला, पण तो पराजय कशामुळे झाला याची सुद्धा सर्व देशाला कल्पना आहे. ईव्हीएम मुळे आमचा पराजय झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, संपूर्ण देशाला माहित आहे. लाडली बहिणीचं नाव घेतात, पण खरा त्या निमित्तानं निवडणुकीमध्ये तो फरक पडला, तो ईव्हीएम मुळे पडला. एक लक्षात घ्या तुम्ही की 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची हवा होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने 288 जागा लढवल्या होत्या आणि 288 जागा लढून फक्त 122 जागा भारतीय जनता पार्टीची नरेंद्र मोदी साहेबांची हवा असताना 2014 मध्ये निवडून आल्या होत्या. आता 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीने 149 जागा लढवल्या आणि 132 जागा निवडून आल्या, म्हणजे 89%. म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची 2014 मध्ये हवा होती तेव्हा 42%. आणि आता कोणत्याही पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांची हवा नाही. शेतकरी नाराज आहे, कापसावर नाराज आहे, सोयाबीनच्या बाबतीत नाराज आहे, धान किंवा तिकडे कांदा या सर्व बाबतीत नाराज असताना, महागाईचे प्रश्न असताना इतक्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून येतात. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं ईव्हीएम मध्ये गडबड करून या पद्धतीचे निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेत आलेले आहेत, हे महाराष्ट्रातलं सरकार हे ईव्हीएम सरकार आहे असं म्हटलं तर खोटं होणार नाही. मुंबई महानगरपालिकेची औषध पुरवठा बंद करण्यात आलेला आहे, निधी मिळाला नाही, त्याची काही मला पूर्ण कल्पना नाही. आज मी फक्त माझी महापौर ताई होते त्यांचं थोडं वक्तव्य ऐकलं, मी माहिती घेऊन नंतर बोलीन. बीड प्रकरणावर काय म्हणणं आहे तुमचं? अमोल कोल्हेंनी मागणी केली आहे की धनंजय मुंडे यांनी नैतिक जागावर राजीनामा द्यावा, तुम्हाला तसं वाटतं का वेगळ्यामध्ये? कसं आहे की बीडची घटना असो, परभणीची घटना असो, अतिशय दुर्दैवी घटना आहेत. बीडच्या घटनेमध्ये जो कोणी दोषी आहे की ज्या अमानुष पद्धतीनं त्या ठिकाणी संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली. हत्या भरपूर होतात अनेकदा, अनेक कारणामुळे, पण ज्या पद्धतीनं याची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्यामधले जे दोषी आहेत त्यांना, त्या दोषींवर कडक कारवाई व्हावी ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे.
पण यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे. जो कोणी आता आहे कराड, काय नाव त्याचं, वाल्मिक कराड, याच्याबद्दल सर्व लोक बोलत आहेत की वाल्मिक कराडाचा हा मास्टर माइंड होता. त्याच्यामुळे त्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आणि कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न हा सरकारने करू नये. आणि तशा पद्धतीचा काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत आहे दिसत आहे. धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होते, तुम्हाला तेच वाटतं की नाही? ते आता राज्य शासनाने ठरवायचं, त्यांच्या पक्षाने ठरवायचा विषय आहे तो.